टिफिनमध्ये? ग्रीन पनीर, पालक पनीर. ओके. कियाराच्या डिमांडप्रमाणे मी तिच्या टिफिनमध्ये बनवते आहे पालक पनीर. जनरली पालक पनीर हे रेस्टॉरंटमध्येही सगळ्यांची चॉईस नसते. काही सिलेक्टेड लोकांनाच पालक पनीर आवडतं. पण अशा पद्धतीने जर तुम्ही बनवाल तर सगळ्यांना नक्की आवडायला लागेल. ग्रेव्हीची टेस्ट एन्हान्स करणं एक ट्रिक आहे आणि ती मी ह्याच्यामध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात आधी ॲज युजल आपल्याला पालक ब्लँच करून घ्यायचा आहे. तर उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी आणि एक जुडी पालक ह्याच्यामध्ये घातलेला आहे. हा पालक व्यवस्थित क्लीन केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने 2 ते 3 मिनटं आपल्याला उकळून घ्यायचा आहे. साधारणपणे डार्क हिरवा रंग त्याला आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि स्ट्रेन करून घ्यायचा आहे. यापेक्षा जास्त याला शिजवायचं नाही आहे. स्ट्रेन केल्यानंतर मी एका बाजूला थंड पाणी तयार ठेवलं होतं एका पातेल्यामध्ये, आईस बाथ ज्याला आपण म्हणतो, आणि त्याच्यामध्ये इमिजिएटली हा पालक ट्रान्सफर करायचा आहे. याचं कारण ह्याची कुकिंग प्रोसेस इथेच थांबते आणि रंग बदलत नाही, नाहीतर काळसर पडायला लागतो. तर हे थोडंसं गार झाल्यानंतर आपण याला मिक्सीमध्ये काढून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी निथळून घ्यायची गरज नाही आहे, कारण आपल्याला इन अ वे ग्रेव्हीज बनवायची आहे याची. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता एक जुडी पालक किती रेड्यूस झालेला आहे. ह्याच्यामध्ये मी 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि 1-2 इंच आल्याचे तुकडे. जास्त आलं आणि लसूण घालू नका, कारण आपल्याला ग्रेव्हीमध्ये अगेन परतताना घालायचं आहे. एक हिरवी मिरची मी घातली आहे. स्पाइस लेवल तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करूच शकता. फिलरसाठी कोथिंबीर, आणि याची चवही खूप छान लागते ग्रेव्हीमध्ये. तर ही बेसिक पालक प्युरी आहे. या पालक प्युरीपासून तुम्ही पालकाचे परोठे, पालकाच्या पुऱ्या, मोमोज आणि अजून बऱ्याचशा डिशेस बनवू शकता. इवन पास्तामध्ये वगैरेही यूज केलं जातं आणि नॉनव्हेज चिकन जे ग्रीन ग्रेव्हीजमध्ये बनतं त्यामध्येही हीच पालक प्युरी यूज केली जाते. तर मी तेल आणि बटर घेतलं होतं, त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिली आहे आणि आलं आणि लसूण क्रश करून याच्यामध्ये घातलं आहे. ते छान परतून घ्यायचं आहे. याचा सुगंध फारच खमंग येतो आणि यामुळेच ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते. त्यामुळे ह्याच्यामध्ये कंजूसी करू नका किंवा ही स्टेप स्किपही करू नका. तर हे छान गोल्डन परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ग्रेव्ही घालूया. आणि जे मसाले मी घातले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मी धने जिरे पावडर घातली आहे. अशा पद्धतीने मसाले आणि ग्रेव्ही एकत्र छान परतून घ्यायचं आहे. साधारणपणे 2 ते 4 मिनटं, 4 मिनटं पण अगदी नाही लागणार, 2 ते 3 मिनटं याला छान उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता रंग अजिबात बदलत नाही आहे याचा. आणि साधारणपणे उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आमचूर पावडर आणि तेवढीच गरम मसाला पावडर. या दोन्हीमुळे ग्रेव्हीची टेस्ट खूप छान एन्हान्स होते. गरम मसाला स्टील तुम्ही स्किप करू शकता इन केस तुम्हाला नसेल आवडत तर. हे बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि एक रेस्टॉरंट फ्लेवरचा एक तडका देण्यासाठी याला आपण घालूया कसुरी मेथी. कोणत्याही भाज्यांमध्ये, ग्रेव्हीच्या डिशेसमध्ये कसुरी मेथी अशी हातावर क्रश करून घातल्यावर रेस्टॉरंट स्टाईल फ्लेवर येतो त्याला. हे बघा आता ग्रेव्ही ऑलमोस्ट आपली रेडी आहे. तुम्ही बघू शकताय कलर तुम्हाला ह्याच्यात वाटत आहे चेंज झाला आहे, पण त्या वरच्या उकळीमुळे तसं दिसत आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये साधारणपणे 200 ग्रॅम मी पनीर घातले आहेत. पनीर तुम्हाला गोल्डन फ्राय आधी करून घ्यायचं असेल, डीप फ्राय, तर तुम्ही करू शकता, पण मी नाही करत आहे कारण कियाराला सॉफ्ट असे पनीर खूप आवडतात म्हणून. तर पनीर घातल्यावरही एक उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं, पनीर ग्रेव्हीच्या मस्त टेस्ट सगळ्या ॲब्सॉर्ब करून घेतं. हे बघा अशा पद्धतीने सगळे फ्लेवर ग्रेव्ही पनीरमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतात. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ हे सगळ्यात शेवटी मी घातलेलं आहे कारण ग्रेव्ही आपली रिड्यूस होते आहे आणि पनीर त्याला ॲब्झॉर्ब करत आहे, त्यामुळे ती एकसारखी चव येईल. चला तर मग पालक पनीर तयार आहे टिफिनसाठी.